दादा मी बघतो तुम्ही विष्णू मामांचा नेहमी उल्लेख करायचे, काय सांगाल विष्णू मामांबद्दल? बाबाबद्दल बोला तेवढं कमी आहे का, तर बाबाचा मी पहिल्यापासून फॅन आहे आणि बाबा सारखा महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण होऊ शकत नाही का. तर बाबाचा कसा होता, तो आज टाकला की त्याला उद्याची उद्या गाडी धरणार म्हणजे धरणार, म्हणून आम्ही त्याच्या आणि बाबा आत्ता असताना बाबा तर त्याला भरपूर आनंद झाला असता सैराट एवढा पळतो तर. विष्णू याची तुमची काही शर्यत वगैरे झाली का, कशी काय? नाही, आमची झाली पण नाही ना, कधी होणार पण नाही. त्यांच्याशी आमची गाडी कधीच होणार नाही. तुम्ही आता मगाशी म्हणले की बाबा आता खेळ करू शकत नाही, बाबामध्ये जी डेअरिंग होती ती आता कोणामध्ये दिसते का? नाही नाही, बाबामध्ये जी डेअरिंग होती ना ती कोणामध्येच नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये. का तर बाबा वन मेन शो मध्ये खेळायचं म्हणजे असा कोणाला घाबरत नव्हता बाबा. हार तर हार, पण गाडी खेळायची म्हणजे खेळायची. संयमी मालक पण होते, संयम बालकाचे, आणि म्हणजे कधी चिडचेपणा नसे करत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? बाबाबद्दल बोलू तेवढं कमी. बाबाचं कसं माहिती, बाबाच्या डोक्यात आलं ना की याची गाडी धरायची, मग तो किती पण मोठा बैल असू दे, ती गाडी भले पराभूत होणार पण गाडी 100% त्याची धरणार म्हणजे धरणार. अत्यंत सर्जा 16 ते 17 वर्ष आली, अजूनपर्यंत बाबाच्या नावासाठी पळतो, काय सांगाल त्याबद्दल? सर्जा म्हणजे सर्जाला मी एकदा बार्डीला बघितलेला पळताना, तेव्हापासून म्हणजे सर्जा मला आवडतं बैल. त्या स्पीडच आहे, तो पण गाडी बघून पळतो. पण आता वय एवढी झाली तरी तेवढा चांगला पळतो, तो मस्त पळतो साहेब. तो बैल देखील 6 महिने बसून असतो, पावसाळ्यामध्ये निघत नाही, आणि सैराट पण 4-5 महिने बसून असतो, निघत नाही पावसाळ्यात, म्हणून तर तो 17 वर्ष टिकून पळाले ना. हां या